यशम सर आपणा सर्वांचे स्टडी विथ यशम सर या यूट्यूब चॅनलवर सहर्ष स्वागत करतो। मित्रांनो, तुम्ही जर स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असाल तर हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी आहे। व्हिडिओ आवडला तरच चॅनलला सबस्क्राइब करा। तर लगेच व्हिडिओला सुरुवात करूया। प्रश्न क्रमांक 1, ज्याने सत्य बोलले तो जिंकला या वाक्यातील उपवाक्याचा प्रकार कोणता? तर पर्याय दिलेत: ए नामवाचक, पर्याय बी क्रिया विशेषणवाचक, पर्याय सी विशेषणवाचक, पर्याय डी परिणामवाचक। तर वेळ चालू आहे तुमची आता। या चार पर्यायापैकी अचूक पर्याय आहे सी, ज्याने सत्य बोलले तो जिंकला या वाक्यातील उपवाक्य म्हणजे विशेषणवाचक होय। प्रश्न क्रमांक 2, राजाने शत्रूवर विजय मिळविला यातील प्रयोग ओळखा। पर्याय दिलेत: ए कर्तरी प्रयोग, बी कर्मणी, सी भाव्य, डी अपूर्ण। तर वेळ चालू तुमची आता। या चार पर्यायापैकी अचूक पर्याय ए, राजाने शत्रूवर विजय मिळविला हे वाक्य कर्तरी प्रयोगाचे आहे। प्रश्न क्रमांक 3, तो बोलताच सर्व शांत झाले यातील बोलताच कोणते अव्यय आहे? पर्याय दिलेत: ए रीतिवाचक, पर्याय बी काळवाचक, पर्याय सी स्थानवाचक, पर्याय डी कारणवाचक। तर वेळ चालू तुमची आता। अचूक पर्याय आहे बी, तो बोलताच सर्व शांत झाले यातील बोलताच हे काळवाचक अव्यय आहे। प्रश्न क्रमांक 4, अग्निपंख हा शब्द कोणत्या समासाचा आहे? पर्याय दिलेत: द्वंद्व, पर्याय बी तत्पुरुष, पर्याय सी बहुव्रीही, पर्याय डी अविभाव। तर वेळ चालू तुमची आता। या चार पर्यायापैकी अचूक पर्याय आहे सी, अग्निपंख हा शब्द बहुव्रीही समासाचा आहे। प्रश्न क्रमांक 5, डोळ्यात तेल घालून पाहणे अर्थ ओळखा। पर्याय दिलेत: ए दुर्लक्ष करणे, पर्याय बी फार काळजीपूर्वक पाहणे, पर्याय सी रडणे, पर्याय डी झोपणे। तर वेळ चालू तुमची आता। या चार पर्यायापैकी अचूक पर्याय आहे बी, डोळ्यात तेल घालून पाहणे चा अर्थ होतो फार काळजीपूर्वक पाहणे। प्रश्न क्रमांक 6, तो आला असता तर प्रश्न सुटला असता हे वाक्य कोणत्या प्रकारचे आहे? पर्याय दिलेत: ए प्रश्नार्थी, पर्याय बी विधानार्थी, पर्याय सी शर्तीचे, पर्याय डी आज्ञार्थी। तर वेळ चालू तुमची आता। या चार पर्यायापैकी अचूक पर्याय आहे सी, तो आला असता तर प्रश्न सुटला असता हे वाक्य शर्तीचे या प्रकारात येते। प्रश्न क्रमांक 7, अगदी थोडेच येथे च कोणता शब्द प्रकार आहे? पर्याय दिलेत: ए उभयान्वयी, पर्याय बी विशेषण, पर्याय सी अव्यय, पर्याय डी निपात। तर वेळ चालू आहे तुमची आता। या चार पर्यायापैकी अचूक पर्याय आहे डी, अगदी थोडेच येथे च हा निपात शब्द प्रकार आहे। प्रश्न क्रमांक 8, पाणी पाणी होणे या वाक्प्रचाराचा अर्थ काय?
पर्याय दिलेत: ए स्वच्छ होणे, पर्याय बी अपमान होणे, पर्याय सी आनंद होणे, पर्याय डी शांत होणे. तर वेळ चालू आहे तुमची आता. या 4 पर्यायापैकी अचूक पर्याय आहे बी. पाणी पाणी होणे या वाक्प्रचाराचा अर्थ अपमान होणे हा आहे. मित्रांनो, आपण या चॅनलवर नवीन असाल तर स्टडी विथ यशम सर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि नवनवीन व्हिडिओ मिळवत राहा. प्रश्न क्रमांक 9. ज्ञानामुळे मनुष्य महान होतो. येथे ज्ञानामुळे कोणती विभक्ती आहे? पर्याय दिलेत: ए पंचमी, पर्याय बी चतुर्थी, पर्याय सी षष्ठी, पर्याय डी सप्तमी. तर वेळ चालू आहे तुमची आता. या 4 पर्यायापैकी अचूक पर्याय आहे ए. ज्ञानामुळे मनुष्य महान होतो. येथे ज्ञानामुळे ही पंचमी विभक्ती आहे. प्रश्न क्रमांक 10. तो इतका थकला की चालूच शकला नाही. उपवाक्याचा प्रकार ओळखा. पर्याय दिलेत: ए विशेषणवाचक, पर्याय बी कारणवाचक, पर्याय सी परिणामवाचक, पर्याय डी नामवाचक. वेळ चालू तुमची आता. या 4 पर्यायापैकी अचूक पर्याय आहे सी. तो इतका थकला की चालू शकला नाही. या वाक्याचा उपप्रकार परिणामवाचक आहे. प्रश्न क्रमांक 11. लिहून घेणे हा क्रियापदाचा प्रकार कोणता? पर्याय ए प्रेरणार्थक, पर्याय बी संयुक्त क्रियापद, पर्याय सी सकर्मक, पर्याय डी भाववाचक. तर वेळ चालू तुमची आता. या 4 पर्यायापैकी अचूक पर्याय आहे बी. लिहून घेणे हा क्रियापदाचा म्हणजे संयुक्त क्रियापदाचा प्रकार आहे. प्रश्न क्रमांक 12. सिंहासारखा धैर्यवान अलंकार ओळखा. पर्याय दिलेत: ए रूपक, पर्याय बी उपमा, पर्याय सी अतिशयोक्ती, पर्याय डी उत्प्रेक्षा. तर वेळ चालू तुमची आता. या 4 पर्यायापैकी अचूक पर्याय आहे बी. सिंहासारखा धैर्यवान हे वाक्य उपमा अलंकाराचे आहे. प्रश्न क्रमांक 13. तो जो दिसतो तसा नाही. येथील जो कोणता सर्वनाम प्रकार आहे? पर्याय दिलेत: ए दर्शक, पर्याय बी अनिश्चित, पर्याय सी संबंधी, पर्याय डी प्रश्नार्थक. तर वेळ चालू तुमची आता. या 4 पर्यायापैकी अचूक पर्याय आहे सी. तो जो दिसतो तसा नाही. येथील जो हा संबंधित सर्वनाम प्रकार आहे. प्रश्न क्रमांक 14. घरंदार हा शब्द कोणत्या समासाचा आहे? पर्याय दिलेत: ए द्वंद्व, पर्याय बी तत्पुरुष, पर्याय सी बहुव्रीही, पर्याय डी अविभाव. तर वेळ चालू तुमची आता. या 4 पर्यायापैकी अचूक पर्याय आहे ए. घरंदार हा शब्द द्वंद्व समासाचा आहे. मित्रांनो, व्हिडिओ आवडला तरच या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. प्रश्न क्रमांक 15. विद्यार्थ्यांकडून उत्तर लिहून घेतले. क्रियापदाचा प्रकार ओळखा. पर्याय ए अकर्मक,
पर्याय बी सकर्मक, पर्याय सी ऋणार्थक, पर्याय डी संयुक्त. तर वेळ चालू आहे तुमची आता. या 4 पर्यायापैकी अचूक पर्याय आहे सी. विद्यार्थ्याकडून उत्तर लिहून घेतले. प्रेरणार्थक क्रियापदाचा प्रकार आहे. प्रश्न क्रमांक 16. रात्रंदिवस अभ्यास केला येथील शब्द प्रयोग कोणता आहे? पर्याय दिलेत. ए विशेषण, पर्याय बी क्रियाविशेषण, पर्याय सी नाम, पर्याय डी उभयान्वयी. मित्रांनो वेळ चालू आहे तुमची आता. या 4 पर्यायापैकी अचूक पर्याय आहे बी. रात्रंदिवस अभ्यास केला येथील क्रियाविशेषण शब्द प्रयोग आहे. प्रश्न क्रमांक 17. आकाशा एवढे धैर्य अलंकार ओळखा. पर्याय दिलेत. ए उपमा, पर्याय बी अतिशयोक्ती, पर्याय सी रूपक, पर्याय डी अनुप्रास. तर वेळ चालू तुमची आता. या 4 पर्यायापैकी अचूक पर्याय आहे बी. आकाशा एवढे धैर्य हे वाक्य अतिशयोक्ती अलंकाराचे आहे. प्रश्न क्रमांक 18. तो न शिकता यशस्वी झाला येथील अव्ययाचा प्रकार कोणता? पर्याय दिलेत. ए रीतिवाचक, पर्याय बी विरोधवाचक, पर्याय सी काळवाचक, पर्याय डी स्थानवाचक. तर वेळ चालू आहे तुमची आता. या 4 पर्यायापैकी अचूक पर्याय आहे बी. तो न शिकता यशस्वी झाला येथील विरोधवाचक अव्ययाचा प्रकार आहे. प्रश्न क्रमांक 19. देवा घरचे माती या ओळीचा अर्थ ओळखा. पर्याय दिलेत. ए पवित्र माती, पर्याय बी अतिशय हुशार, पर्याय सी मूर्ख व्यक्ती, पर्याय डी धार्मिक माणूस. तर वेळ चालू तुमची आता. अचूक पर्याय आहे सी. देवा घरचे माती या ओळीचा अर्थ होतो मूर्ख व्यक्ती. मित्रांनो हा व्हिडिओ आवडला तर स्टडी विथ यशम सर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. तर प्रश्न बघू 20. शिक्षणामुळे समाज बदलतो येथे समाज कोणते नाम आहे? पर्याय दिलेत. ए व्यक्तिनाम, पर्याय बी भाववाचक नाम, पर्याय सी द्रव्यवाचक, पर्याय डी जातीवाचक. तर वेळ चालू तुमची आता. या 4 पर्यायापैकी अचूक पर्याय आहे डी. शिक्षणामुळे समाज बदलतो येथे समाज हे जातीवाचक नाम आहे. मित्रांनो भेटूया समोरच्या व्हिडिओमध्ये उद्याला. तोपर्यंत धन्यवाद.